Morning, students. So let us start the next topic of the kinetic theory of gases and radiation, that is degree of freedom. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नेमकं काय असतं? इट इज द नंबर ऑफ इंडिपेंडंट वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम of the given gas molecule, that is known as the degree of freedom. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एखादा गॅस मॉलिक्यूल आहे त्याचं पोझिशन आणि कोऑर्डिनेट सिस्टीम रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला जे काही लागतं, समजा जे सिस्टीम लागतं, जे कोऑर्डिनेट सिस्टीम लागतं, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? डिग्री ऑफ फ्रीडम असं आपण म्हणतो. बरोबर की नाही? आता डिग्री ऑफ फ्रीडममध्ये आपण सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी गॅस सर्वसाधारणपणे काय असतं? मोनो ॲटोमिक असतं. दुसरं असतं या ठिकाणी डायॲटोमिक असतं. नंतर ट्रायॲटोमिक असतं किंवा पॉलिॲटोमिक असूया. पॉलिॲटोमिक. आता याच्या व्यतिरिक्त तर गॅस मॉलिक्यूल राहू शकत नाही. काही गॅस मॉलिक्यूल मोनोॲटोमिक राहील, काही गॅस मॉलिक्यूल डायॲटोमिक राहील, काही ट्रायॲटोमिक राहील, काही पॉलिॲटोमिक राहील. आता मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूलमध्ये म्हणजे एकच गॅस मॉलिक्यूल असतो, सिंगल गॅस मॉलिक्यूल. मग आता मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूल, समजा आपण नायट्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, हे झाले मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूल. याच्यामध्ये सिंगल गॅस मॉलिक्यूल आहे. मग आता पॉसिबल ट्रान्झिशन काय राहील? समजा आता हा गॅस मॉलिक्यूल मी इथं दाखवत आहे. What is the independent way of moving of this gas molecule? We are going to represent the independent way of transition of this gas molecule in terms of coordinate system. आपल्याला एका कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. मग आता हा मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूल आहे, तो कोणीकडे मूव्ह होऊ शकतो? अलांग एक्स ॲक्सिस. हा झाला एक्स ॲक्सिस साठी. दुसरं होऊ शकतं या ठिकाणी हा वाय ॲक्सिसला मूव्ह होईल. आणि तिसरं या ठिकाणी काय आहे? हा झेड ॲक्सिसला. मग आता हा जर गॅस मॉलिक्यूल जर ट्रान्सलेशन मोशनमध्ये इकडे जर मूव्ह झाला तर याला 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाला. इथं 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि इथं 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे असे मिळून मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूलमध्ये ट्रान्सलेशन मोशनसाठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. किती आहेत? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. इट डज नॉट पजेस रोटेशनल मोशन. त्याला कोणत्याही प्रकारचं रोटेशनल मोशन राहत नाही. बरोबर की? कारण सिंगल गॅस मॉलिक्यूल आहे. तर त्याच्यामुळे त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? 3. लक्षात आलं की नाही? तर मोनोॲटोमिक गॅस मॉलिक्यूलला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? 3. आता डायॲटोमिक गॅस मॉलिक्यूलचा इथे विचार करूया. डाय म्हणजे 2. इथं असे 2 गॅस मॉलिक्यूल मी इथं दाखवलेले आहे. मग आता हे गॅस मॉलिक्यूल मी असं या ठिकाणी जॉईंट केलं. जसं आता S2, O2, N2 हे काय झाले? डायॲटोमिक झाले. बरोबर की नाही? आता याचं पॉसिबल ट्रान्झिशन काय होऊ शकतं? 3 एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिससाठी ट्रान्सलेशन मोशनसाठी आणि 2 स्पिनिंग मोशन म्हणजे रोटेशनल मोशनसाठी. बरोबर की नाही? 2 रोटेशनल मोशनसाठी. आता इथं मी या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी की बघा, इथं 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहे हे कशासाठी दाखवले आपण या ठिकाणी? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम हे आपण या ठिकाणी 3 झाले ट्रान्सलेशनल मोशन. बरोबर की नाही? 3 झाले ट्रान्सलेशन मोशनसाठी आणि 2 झाले या ठिकाणी रोटेशनल मोशनसाठी. 2 काय झाले या ठिकाणी? रोटेशनल मोशनसाठी झाले. म्हणजे समजा आता इथे एक गॅस मॉलिक्यूल आहे, इथे एक गॅस मॉलिक्यूल आहे. हा गॅस मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसला असा मूव्ह झाला, त्याच्यासाठी 1 डिग्री ऑफ फ्रीडम. वाय ॲक्सिसला मूव्ह झाला, त्याच्यासाठी 1 डिग्री ऑफ फ्रीडम आणि झेड ॲक्सिसला मूव्ह झाला. असे 3 ट्रान्सलेशन मोशनचे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि एक काय झाला? असा फिरला क्लॉकवाईज डायरेक्शननं, हा झाला 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि पुन्हा आणखीन असा रोटेट झाला, आणखीन 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे अशा प्रकारे डायॲटोमिक मॉलिक्यूलसाठी 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. बरोबर की नाही? आता ट्रायॲटोमिक गॅस मॉलिक्यूलचा आपण या ठिकाणी इथे विचार करूया.
ट्रायटॉमिक गॅस मॉलिक्यूलमध्ये काय होतं या ठिकाणी की 3 ॲटम्स असतात या ठिकाणी. हे 3 ॲटम्स मी या ठिकाणी असे जॉईन केले. आता याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असायला पाहिजे? याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे या ठिकाणी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे कशासाठी दिलं जातं? ट्रान्सलेशन मोशनसाठी. सो दिस इज फॉर 3 ट्रान्सलेशनल मोशन. 3 ट्रान्सलेशनल मोशन. आणि उरलेले जे 3 असतात हे रोटेशनल मोशनसाठी असतात. सो इट पजेस 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे मोनोॲटॉमिकसाठी या ठिकाणी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, डायॲटॉमिकसाठी 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि ट्रायॲटॉमिकसाठी आपण या ठिकाणी 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग आता तुम्ही म्हणाल रोटेशनल मोशन कसं चालतं त्याचं? इथं या ठिकाणी समजा हे तिन्हीच्या तिन्ही एक्स ॲक्सिसला गेले, वाय ॲक्सिसला गेले आणि झेड ॲक्सिसला झाले. म्हणजे त्यांचं ट्रान्सलेशन मोशन किती झाले? 3. आता रोटेशनल मोशन कसं होत असेल त्यांचं? जर आपण या ठिकाणी घेतलं, याला जर मी कॉन्स्टंट ठेवलं तर हे असा फिरला, हा झाला 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम, बरोबर. नंतर याला मी कॉन्स्टंट ठेवलं, हे असा फिरला, हा झाला डिग्रीज ऑफ फ्रीडम. याला कॉन्स्टंट ठेवलं, हा असा फिरला. म्हणजे अशा प्रकारे 3 ट्रान्सलेशन मोशन आणि 3 रोटेशनल मोशन. म्हणजेच आपण या ठिकाणी थोडक्यात सांगू शकतो या ठिकाणी की ट्रायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी या ठिकाणी 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. मग आता इथं जेव्हा आपण या ठिकाणी पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी आपण या ठिकाणी काय कन्सिडर करणार? F डिग्रीज ऑफ फ्रीडम. पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी किती घेणार? F डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर मित्रांनो, आपल्याला इथं लक्षात घेतलं आपण या ठिकाणी की डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर की नाही? नंबर ऑफ इंडिपेंडंट वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑफ अ गिवन गॅस मॉलिक्यूल, दॅट इज कॉल्ड ॲज हिअर द डिग्रीज ऑफ फ्रीडम. की किती इंडिपेंडंट वेनं ते कॉन्फिगरेशन होऊ शकतं त्यांचं, एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला, झेड ॲक्सिसला, ट्रान्सलेशन मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये, व्हायब्रेशनल मोशनमध्ये. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचं मोशन असू शकतं, पण त्याच्यातनी आपण किती प्रकारे ते रोटेट करू शकतं, किती प्रकारे ट्रान्सलेट होऊ शकतं, किती प्रकारे व्हायब्रेट होऊ शकतं. आता मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल फक्त ट्रान्सलेशन मोशन आहे, रोटेशनल मोशन नाही, व्हायब्रेशनल मोशन नाही. डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलमध्ये काय आहे? ट्रान्सलेशन मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे, बरोबर की नाही? ट्रायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी या ठिकाणी ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन आहे. आता व्हायब्रेशनल मोशन एक कन्सेप्ट आणखीन एक आहे की जर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल हा जर रिजिड नसेल तर त्या कंडिशनमध्ये त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम व्हायब्रेशन मोशनचे 2 वाढतात. म्हणजेच डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलचा डिग्रीज ऑफ फ्रीडम हे आपण 7 गृहीत धरू शकतो. किंवा जर व्हायब्रेशनल मोशन विचारात घेतली तर. लक्षात आलं की नाही? म्हणजे मोशन बघा, ट्रान्सलेशन मोशन, रोटेशनल मोशन आणि एक असतं व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल मोशन हे जर आपण विचारात घेतले तर आपण या ठिकाणी डिग्रीज ऑफ फ्रीडमचा इथं विचारात घेता येईल आपल्याला या ठिकाणी. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे. नीटमध्ये, CETमध्ये, JEEमध्ये प्रामुख्यानं याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येतात. आपल्या बोर्डामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्या बोर्डामध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी विचारतात की कोणत्या ॲटॉमिक मॉलिक्यूलचा, गॅस मॉलिक्यूलचा डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, हे मात्र तुम्हाला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आता दुसरं आहे ज्याला आपण या ठिकाणी लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपण या ठिकाणी विचारात घेणार. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे नेमकं काय असतं? जसं आता गॅस मॉलिक्यूल आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालला, म्हणजेच त्याला काय आहे? कायनेटिक एनर्जी आहे, बरोबर की नाही? तर आपण या ठिकाणी बघूया की लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता याच्यामध्ये काय, जसं आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम बघितलं की नंबर ऑफ इंडिपेंडंट वे टू रिप्रेझेंट द कॉन्फिगरेशन ऑफ दॅट गिवन गॅस मॉलिक्यूल सिस्टीम. आता जेव्हा गॅस मॉलिक्यूल इकडे चालला, एक्स ॲक्सिसला चालला, वाय ॲक्सिसला चालला किंवा झेड ॲक्सिसला चालला, त्याला मोशन होत आहे, त्या गॅस मॉलिक्यूलची मोशन होत आहे. मोशन होत आहे म्हणजे काय? त्याला एनर्जी आहे. मग मोशनमध्ये असणारी एनर्जी जी असतं त्याला आपण कायनेटिक एनर्जी.
द एनर्जी पजेस बाय द गॅस मॉलिक्यूल ड्यू टू इट्स मोशन, दॅट इज नोन ॲज कायनेटिक एनर्जी. मग आता एखादा गॅस मॉलिक्यूल आहे, सिंगल गॅस मॉलिक्यूलचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर हा सिंगल गॅस मॉलिक्यूल वेगवेगळ्या डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतं. एक्स ॲक्सिसला मूव्ह होऊ शकतं, वाय ॲक्सिसला मूव्ह होऊ शकतं आणि झेड ॲक्सिसला. जेव्हा हा गॅस मॉलिक्यूल मूव्ह होतो ट्रान्सलेशन मोशनमध्ये, त्यावेळेस त्याची एनर्जी ही इक्वली डिस्ट्रीब्यूट होते सर्व दिशेला. मीन्स वॉट एव्हर मे बी द एनर्जी पजेस बाय द सिंगल गॅस मॉलिक्यूल दॅट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टीम, दॅट इज नोन ॲज द लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. त्याला आपण लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी असं आपण त्या ठिकाणी इथं म्हणतो. मग आता इथं आपण इथे विचार घेऊया की समजा हा सिंगल गॅस मॉलिक्यूल आहे. हा सिंगल गॅस मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसला चालला, बरोबर की नाही, म्हणून त्याचं कायनेटिक एनर्जी घेतली 1/2 kBT, बरोबर की नाही, 1/2 kBT, वेर के इज नोन ॲज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता हा वाय ॲक्सिसला चालला, त्याची सुद्धा कायनेटिक एनर्जी होईल या ठिकाणी 1/2 kBT, आणि हा झेड ॲक्सिसला चालला म्हणून त्याची सुद्धा एनर्जी होणार या ठिकाणी 1/2 kBT. म्हणजे 1/2 kBT, 1/2 kBT अँड 1/2 kBT. म्हणजे अशा प्रकारे हा सिंगल गॅस मॉलिक्यूल, त्याची जर आपण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर इथं विचारात घेतली, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल जर विचारात घेतलं तर एक्स ॲक्सिस 1/2 kBT along x axis, 1/2 kBT along y axis, 1/2 kBT along z axis. Means here average kinetic energy that you can consider as 3/2 kBT here. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी तसंच असतं या ठिकाणी. मीन्स द नंबर ऑफ इंडिपेंडंट वे ऑफ representation of the energy of the system in different coordinates, that is known as here the law of equipartition. Means whatever may be the energy that is equally distributed. एनर्जी जी असतं ती कशी आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट होत आहे, त्यालाच आपण या ठिकाणी लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी असं आपण त्या ठिकाणी इथं म्हणतो. तर हे सिंगल डेफिनेशन आहे, ही थोडीशी लक्षात ठेवायची. या ठिकाणी लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी काय असतं हे मात्र समजणं गरजेचं आहे. तर आपण बघूया नंतरचा टॉपिक. नंतरचा टॉपिक बघूया आपण या ठिकाणी, दॅट इज स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आता स्पेसिफिक हीट म्हणजे नेमकं काय असतं, हीट ते बी स्पेसिफिक. आता हीट जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला देतो किंवा गॅसला देतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढतं, बरोबर की नाही. मग किती हीट दिल्यानं किती टेम्परेचर वाढतं, मग त्याला एक वर्ड आहे, त्याला आपण स्पेसिफिक हीट असं पण म्हणतो. की प्रत्येक पदार्थाचं टेम्परेचर वेगवेगळ्या हीटला वाढतं. समजा लोखंड घेतलं, पाणी घेतलं, एखादा गॅस मॉलिक्यूल घेतला, एखादा गॅस कंटेनरमध्ये गॅस ठेवला, त्याला आपण हीट देत आहे. मग गॅसला आपण जेव्हा हीट देतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढतं. एखादा लोखंड आहे त्याला आपण हीट देतो तेव्हा ते सुद्धा त्याचं टेम्परेचर वाढतं. म्हणजे नेमकं स्पेसिफिक हीट म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर की नाही. सो इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, it is the amount of heat required in order to raise its temperature by 1 degree Celsius or 1 degree Kelvin is called as specific heat of gas. It is generally denoted by C. Specific heat हा जो आहे हा कशाने डिनोट केला जातो, जनरली C या वर्डनं डिनोट केला जातो. इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड in order to raise its temperature by 1 degree Celsius or 1 degree Kelvin is called as the specific heat. मग आता गॅस आपण इथे विचार घेतला, it is the amount of heat required for 1 mole of gas
in order to increase its temperature by 1 degree Celsius or 1 degree Kelvin is called as specific heat of gas. आता इथे कंडिशन अशी आहे या ठिकाणी की आपण हा जो गॅस आहे हा गॅस आपण दोन कंडिशन मध्ये ठेवू शकतो. एक कॉन्स्टंट प्रेशर मध्ये आणि दुसरा असतं या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये. मग आपण या ठिकाणी इथे विचारात घेऊ या ठिकाणी की कॉन्स्टंट प्रेशर मध्ये नेमकं काय होतं आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये नेमकं काय होतं. म्हणजे आपण या ठिकाणी इथे विचारात घेणार या ठिकाणी की स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इट इज डिनोटेड बाय Cp. Specific heat of gas at constant volume it is denoted by Cv, where P is suffix for pressure, V is suffix for volume. P हा प्रेशर साठी सफिक्स वापरला आपण, V हा व्हॉल्यूम साठी. याला म्हणलं जातं या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि दुसरं म्हटलं जातं या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. Specific heat of gas at constant pressure and specific heat of gas at constant volume. बरोबर की नाही, ज्याला आपण Cp आणि Cv असं आपण त्या ठिकाणी इथं म्हणतो. तर याच्यावर स्पेसिफिक हीटवर आधारित आपल्याला या ठिकाणी एक रिलेशन बघायचं आहे ज्याला आपण मेयर्स रिलेशन असं पण म्हणतो. तर आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया की त्याचं डेरिव्हेशन बोर्डामध्ये विचारलं जाऊ शकतं. डिस्क्राइब मेयर्स रिलेशन. तर आपण या ठिकाणी बघूया की मेयर्स रिलेशन म्हणजे नेमकं काय असतं. मेयर्स रिलेशन हे जनरली स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम याच्याशी रिलेटेड आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट सोबत. म्हणजे Cp - Cv इज इक्वल टू R/J. हे स्टेटमेंट आहे मेयर्स रिलेशनचं. मग आपण त्याच्यासाठी किती विचारात घेतलं या ठिकाणी की गॅस कंटेनर घेतला. हा गॅस कंटेनर घेतला. या गॅस कंटेनरला आपण या ठिकाणी 1 मोल ऑफ गॅस ठेवला आपण या ठिकाणी. सो आय हॅव टेकन the gas container, and in that gas container here how much that is 1 mole of gas that is to be get taken. Gas किती आहे? 1 mole of gas. 1 mole of gas that is to be get taken here, and here I am going to heat, okay, like this here. So like this I am going to heat the gas container. आता इथे दोन कंडिशन मध्ये आपण इथे विचारात घेणार की हा गॅस कंटेनर एका कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये ठेवणार. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय होईल? कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्हॉट विल हॅपन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हियर व्हॉटएव्हर मे बी द हीट that is to be given at constant volume, whatever may be the heat that is to be get given to this gas container here, this heat that is utilized for the two purpose: to increase the temperature, internal temperature, and to perform the external work done. म्हणजेच ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण असं सांगू शकतो या ठिकाणी की मी dq एवढी हीट आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केली. तर ही जी हीट आहे ही हीट मी दोन कारणासाठी वापरली. एक इंटरनल एनर्जी किंवा इंटरनल टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक वर्डन या ठिकाणी घडून येतं. बरोबर की नाही? म्हणजेच dq इज इक्वल टू du प्लस dw. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये आपण या ठिकाणी काय गृहीत धरतो या ठिकाणी की इथे du आणि dw whatever may be the heat that is to be get given at constant volume here, that is utilized for the two purpose: to increase the internal temperature and to perform the external work done. की एक इंटरनल एनर्जी वाढवायची आणि एक्सटर्नल वर्क डन. आता इंटरनल एनर्जी आपण जेव्हा इथे विचारात घेतो त्यावेळेस होतं या ठिकाणी Cv इंटू dt वापरलं इंटरनल एनर्जी, आणि एक्सटर्नल वर्क डन घेतला आपण या ठिकाणी P इंटू dv. हे झालं आपण या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये.
दुसरं इथे विचारात घेताय आपण या ठिकाणी ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय होतं. कॉन्स्टंट प्रेशर, what will happen at constant pressure? dq is the amount of heat that is to be utilized to increase the internal temperature and to perform the external work done. But in this case here, at constant pressure here, whatever may be the work done, that comes out to be 0. at constant pressure मध्ये काय होतं या ठिकाणी की वर्क डन काय होतं, 0 होतं. सॉरी, इथे मात्र वर्क डन 0 होतं. सॉरी, सांगण्यात थोडंसं चुकलं. ओके, सो हियर, so I can write here dq is equal to cv into dt. At constant pressure here, whatever may be the heat that is to be given in order to increase the internal temperature and to perform the external work. At constant pressure आपण घेतला आपण या ठिकाणी cp into dt आणि वर्क डन घेतला आपण या ठिकाणी p into dv. हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशनचा जर इथं विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की cp into dt प्लस p into dv इज इक्वल टू cv into dt. आता काय करा की सरळ सरळ या ठिकाणी याला ट्रान्सफर करा. ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की cp मायनस cv into dt is equal to p into dt. Okay, so here dt will get cancelled, so cp minus cv is equal to p into dv. p into dv. What is p into dv? That is r into dt. हा dt जसाला तसा, हा dt कॅन्सल. cp मायनस cv इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी r. हे झालं या ठिकाणी मेयर्स रिलेशन. बघून घ्या.